पाटील सरपंच पोसरी गांव। चलिए प्रैक्टिस का कोई अलाउड नहीं, यहाँ पर ध्यान रखना होगा अंपायर। चलिए यहाँ से सन्माननीय सरपंच महोदय नरेश पाटील, पाप प्रॅक्टिस केली तर इथे पेनल्टी लागू शकते, ही आयोजकांची रोखठोक भूमिका आहे। यापुढील भूमिकेमध्ये अपन पूर्णपणे पालन करायचंय। तो चलिए पिछले मैच का मैन ऑफ द मैच बात करेंगे तो यहाँ से, क्योंकि हर गेंदबाजों ने अच्छी काम की, हर बल्लेबाजों ने अच्छी काम की, और खास करके देखिए एक अच्छी टारगेट तक पहुंचने के लिए जहां चिंचोली टीम के देखिए संदेश पाटिल ने आखिरी में आकर 2 छक्के ने मैच का पासा पलटा था। वही बात करेंगे आकाश पाटिल, 3 गेंद 12 रन 2 छक्का, एक फाइटिंग टारगेट तक लेकर गया, लेकिन आकाश पाटिल रहे इस मैच के मैन ऑफ द मैच। सन्माननीय सरपंच महोदय नरेश पाटील पोसरी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। नागेश दादा पाटील, खरं तर जगदीश मात्र युवा नेते कुशल यांच्या सुद्धा त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। या विशेष दिवशी तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होत, वाढदिवसाच्या तुम्हाला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा। नागेश पाटील पोसरी ग्रामपंचायत सरपंच के यांना विनंती आहे आयोजकांशी आपण संपर्क साधायचा। जय भोले कुशोली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना जय भोले नेवाली असा आपल्याला सामना पाहायला मिळेल। अगदी दमदार लढतींचा आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये मॅन ऑफ द मॅच सन्माननीय भरतजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाईल। खेळाडू आकाश पाटील, सन्माननीय भरतदादा भोईर या पाहुण्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी इथे प्रदान केली जाईल। पाहुण्यांचा ही शुभ सन्मान इथे संपन्न केला जातो। सन्माननीय योगेश दादा भोईर आंबेगाव यांचा यथोचित सन्मान स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जातो। अंकुशजी मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दादांचा आपण इथे सन्मान करावा। अगदी अलीकडचा मॅच मॅन ऑफ द मॅच सन्मानकरी आकाश पाटील, टीम आई गावदेवी मांगरोल उत्तमरित्या खेळत राहिला। व्हाईट बॉलची इथे अधिघोषणा, आज पंचांचंही कार्य तितकंच मौल्यवान पाहायला मिळतं। ऑफिशियल अंपायर टीमचे कौतुक होणं तितकंच रास्त आहे। पहिल्या फेरीतील अखेरचा सामना कुशोली बनाम नेवाली, एक चांगली खेळी आणि येतोय हा धमाकेदार षटकार। सन्माननीय जगदीश दादा मात्र युवा नेते कुशोली यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार 3000 रुपयाचं कॅश प्राइज कुशोली संघाच्या फलंदाजांसाठी इनामी संधी आहे। कुशोली विरोधात नेवाली असा बहुचर्चित सामना पाहायला मिळतो। ओहो, हातोडा चालवायचा होता, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये। डॉट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते। गोलंदाज नयन भोईर एक नयन रम्य गोलंदाजीची आखणी करण्याच्या इराद्यानं हा पहिला गोलंदाज पाहायला मिळतो। भगवानजी जाधव यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी अगदी 5000 रुपयाचा धनादेश इथे सुपूर्द केला जाईल। लगातार 2 षटकार 3000 रुपयाचा धनादेश सुपूर्द केला जाईल। सन्माननीय जगदीश मात्रे युवा नेते कुशोली यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आहे। अगदी एका टप्प्यानं सीमा पल्ल्याड हा चेंडू जात असताना अगदी धावा वेगानं पुढे मार्गस्थ होत आहेत। 11 धावा धावा पुस्तकावरती लागले जात आहेत।
आज पाहुण्यांची प्रचंड मांदी आली या सुवर्ण मंचकावरती पाहायला मिळते। क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। अगली पेशकश अगदी हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 18 धावतोय आवाक्याच्या बाहेर सीमा पल्ल्याड हा येतोय दमदार चौकार। एक बार हटके पार सीमा पार चौकार चौकार आणि चौकार। दमदार फटकेबाजी पाहायला मिळते। अगदी गोलंदाजाला टार्गेट केले। नयनरम्य गोलंदाजीची आखणी होत असताना नयन विरोधात नयनरम्य फटके येत आहेत तेही अगदी वेगळ्याच जोमामध्ये। अगदी 15 धावा पुस्तकावरती लागतायत। आज दोन्ही संघ जय भोले या नावाने खेळतात ही सुद्धा कौतुकाची बाब आहे कारण याच गावचं श्रद्धास्थान या गावचं देवस्थान जय भोले आणि आज जय भोलेनाथांची कृपा कोणत्या संघाला लाभेल हे सुद्धा पाहावं लागेल। लागतोय झटका क्रमांक 1 टीम कुशवलीला आणि काढू बाद होतोय महेश भगत तंबूच्या दिशेने परत। अगदी पहिलं षटक पाहिलं आपण आणि पहिल्या षटका दरम्यान धावा वेगाने धावा खोऱ्याने बनताना पाहायला मिळत आहेत। अगदी एका गडाच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धाव पुस्तकावरती लागतात। चला आपण फिल्डिंग सजवायची आहे। चेंडूंची वेळ न घेता तात्काळ आपण खेळ स्टार्ट करायचंय। अगदी वेळेनुसार इनिंग ही समाप्त व्हायला हवी। दोन्ही ऑफिशियल अंपायर 6 मनसूब आहे। टायमिंग हा अलर्ट आहे। अगदी एक चेंडू हा शिल्लक आहे। अशाही काही घडामोडी टेनिस क्रिकेट जगतामध्ये घडताना पाहतो परंतु डायरेक्टली इथे कॉमेंट्री बॉक्सवरून सूचित करणं खूप गरजेचं नसतं आणि हे पाहता अगदी 5 चेंडूंचा भेदक मारा। यंदाच्या वर्षी 7ही चेंडू टाकताना पाहिलेत। अशा अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहिल्यात। अखेरचा बॉल बॅटची कडा एक धाव चपळतेनं चपलाईनं ही धाव प्राप्त होते आणि पहिल्या षटका दरम्यान धावा लागतायत। जय भोले कुशली संघ जाऊन पोहोचतोय 16 वरती 1 ही आपल्याला स्थिती पाहायला मिळते। पहिल्या पूर्वार्धातील अखेरच्या लढतीकडे पाहिलं जातं उत्तम दर्जाचं हे आपल्याला आयोजन पाहायला मिळतं। अनेक पाहुण्यांचे कटआउट्स अगदी मैदानाच्या सभोवताली पाहतो आणि आज प्रेक्षकांची तोबा गर्दी आहे। प्रेक्षकांची तुफान गर्दीमध्ये आज या पंचक्रोशीतील खेळाडूंना एक वेगळी चालना आहे। त्यांना मोटिवेट करण्यासाठी आलेल्या सर्व क्रिकेट रसिक राजाचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जातं। अगदी 4 षटकांची लढत आहे। पहिल्या षटकामध्ये 16 एक चांगला टोला पाहिला। फलंदाज महेश हा बाद झाल्यानंतर दिलीप भगत आणि निलेश मात्रे या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती आता पूर्णपणे दारोमदार पाहायला मिळेल। स्पीडली खेळायचंय। नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती विनायक वायले या गोलंदाजाचा वापर केला टीम जय भोले नेवाली। ओहो चांगली गोलंदाजी दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये असताना अगदी डीप एक षटकावरच्या दिशेने हा टोलेंजग फटका चौका। फलंदाजा विरोधात एक चांगली आघाडी घेतली मित्र म्हणेन फलंदाजानं। अगदी सलामीवीर काढो दिलीप भगत हा आक्रमक झालाय। अगदी पहिला
निलेशनं तो फटका खेळला होता. गुणतालिकेमध्ये दुरुस्ती केली जाईल. अगदी लॉंग ऑनला चांगला झेल पाहतो. योगेशनं हा झेल पकडलाय. झटका क्रमांक लागतोय 2. पार हा पण वार पाहिला गोलंदाजाकडून. अगदी लॉंग ऑनला उत्तमरित्या झेली पकडला गेला. त्या ठिकाणी सज्ज होते योगेश. उत्तमरित्या झेल पकडल्यानंतर झटका क्रमांक 2 लागला. अगदी धाबा वेगाने धाबा खोऱ्याने बनताना पाहायला मिळाल्या, परंतु तात्काळ फलंदाजांना रोखून धरले. ही सुद्धा एक खासियत टीम जय भोले नेवाली या संघाची. एक चांगली गोलंदाजी या संघाने दाखवली आहे या द्वितीय षटकात. अगदी अति उसळीचा हा चेंडू त्याच्यावरती चपराक लागवण्याचा प्रयत्न. हॅमर शॉट हातोडा चालवला आणि हे पाहता क्षेत्ररक्षक चुकलाय. त्या ठिकाणी होता सचिन. हा चेंडू पकडणं खूप गरजेचं होतं आणि तिथे आलेल्या या 4 धावा उत्तरार्धामध्ये खूप काही पोषक ठरल्या जातील. धावा पुढे वेगवान होत असताना पाहायला मिळतात. एकूण धावा पुस्तकावरती 2 गडी बाद 24. टीम जय भोले कोशिवली उत्तमरित्या सध्याच्या घडीला या संघाची इथे खेळी पाहायला मिळते. राईट मोर द विकेटने हा चेंडू सफर केला, वेट केलं, त्यानंतर कट केलं. रॉबिन उथप्पा विराट कोहलीची आठवण करून देणारी फटकेबाजी फलंदाजाकडून पाहायला मिळते. फलंदाज आक्रमक झालाय. धावसंख्येची खैरात अनिल खैर ऑन फायर. जगदीश दादा मात्र युवा नेते कुशल यांच्या माध्यमातून लगातार 2 षटकार, लगातार 3 चौकार, 3000 हे कॅश प्राइज युवा नेत्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक वेगळा धक्कादायक प्रयत्न पाहिला आणि ते पाहू शकता बॅटची कडा लाऊड साऊंड ऐकू येतो आणि लागतोय झटका क्रमांक 3. समाजकारणात यांची नेहमीच आघाडी, यांची नेहमीच आघाडी, यांची नेहमीच आघाडी. साऱ्या मलंगड मध्ये चाललाय हो त्यांचा रे कायदा. 25 नंबर लकी गाडीचा दादाला लाभलाय सदा. असं साऱ्यांचा बनलाय वागाना तर गणपती गायकवाड दादा. असं साऱ्यांचा अखंड या परिभागामध्ये हिंदुत्वाची पताका फडकवण्याचा सातत्यानं प्रयत्न पाहतो. अगदी श्री मलंगडाच्या कृपा आशीर्वादानं या संपूर्ण परिभागाचा आपण यशाचा बोलबाला पाहतो. आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, हा सातत्यानं जागर पाहतो आणि त्यालाही यश येईल. अगदी अलीकडच्या काही महिन्यापूर्वी दुर्गाडी किल्ला मुक्त झाला आणि त्यानंतर आता लक्ष वेधित केलं जातं श्री मलंगडाकडे आणि तेही स्वप्न अगदी हिंदुजनांचा पूर्ण होताना पाहायला मिळेल. एकूण धावपटलावरती 3 गड्यांचा खात्मा, 28 धाव पुस्तकावरती. आज क्रिकेटमय वातावरण इथे प्रस्तावित होताना पाहायला मिळतं. संपूर्ण क्रिकेट रसिक राजाचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. विनायक वायले हा गोलंदाज गोलंदाजीच्या बोहल्यावरती सज्ज असताना यापुढील चेंडू पुन्हा एकदा लेट कटचा हा देखना फटका. ज्या पद्धतीनं सुयू मधून धागा रोवावा त्या पद्धतीनं गॅप मधून हा चेंडू रोवलाय. येतोय चौकार. JK फिटनेसचे सर्व सन्माननीय जगदीशजी मात्रे खरडगाव यांचे दिशोभागमन झाले. फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचं इथे स्वागत केलं जातं. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि क्रिकेट रसिकांचं या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये मनपूर्वक स्वागत केलं जातं. अगदी क्रिकेटमय वातावरण इथे मैफिलीत होताना पाहायला मिळतं. म्हणू शकता आपण जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं
क्रिकेट तुझ्या खेळाचं र आम्हाला याड लागले. नात फक्त एकच बैलगाडा शर्यत, नात फक्त एकच ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि या दोन खेळांचा मोठा कुमार या रायगड ठाणे या दोन जिल्ह्यामध्ये पाहतो. रायगड ठाणे दोन जिल्हे म्हटले तर एका नाण्याच्या दोन बाजू आणि क्रिकेटला अगदी भगवंताप्रमाणे पूजणारे हे दोन जिल्हे सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये डंका वाजवत आहेत. दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण 3 गडी बाद 32 धाबा. राईट मोर द विकेट मारा केला आहे. समोरच्या दिशेने फटका केला, रॉकेट फायर लॉंग ऑनला. हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. अजून एक धमाका चौका. गाजवलं मैदान सुलभाताई वाघिणी नवीनचं गाजवलं मैदान सुलभाताई वाघिणी. नक्कीच पूर्णपणे मैदान त्यांनी गाजवलं. खरं तर पनवेल, उरण, त्यानंतर कर्जत, त्यानंतर पूर्णपणे डोंबिवली पूर्व अशा नामांकित आपण लढती महाराष्ट्र विधानसभेमध्ये पाहिल्या आणि खूप चर्चा होती. विधानसभेचं ज्या पद्धतीने बिगुल वाजलं आणि त्याच्यामध्ये उंच भरारी पाहिली. माननीय आमदार सुलभाताई गणपतशेठ गायकवाड या धाडल्या गेल्या. त्यांचे आपण हे संगीत पाहतो. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न, अगदी लॉंग ऑनची वारी, लॉंग ऑन वरून चांगली फिल्डिंग दाखवण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी नयन सज्ज होते, काहीशी चूक घडली जाते, बॅकअप चांगलं राहिलं. योगेश त्या ठिकाणी सज्ज होते. योगेशने चांगली फिल्डिंग दाखवली आहे संपूर्ण या इनिंग दरम्यान आणि हे पाहता आपल्या सांघिक कोठ्यासाठी त्याने धावा वाचवल्यात. गोलंदाज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती सचिन पाटील. सचिनचा वापर केलाय आणि पहिला चेंडू 4, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर दुहेरी धाव इथे येताना पाहायला मिळते. समोर पाहायला मिळतो दिलीप भगत ऍज अ ओपनर. व्हाईट बॉल, अगदी व्हाईट बॉलची इथे अधिघोषणा केली जाते. अगदी एकने सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होतो. अगदी 40शी गाठली जाते. धावा वेगाने येत आहेत. धावा रोखायच्या टीम जय भोले नेवाली या टीमला गोलंदाजीच्या माध्यमातून प्रहार केलाय. फटका हवेमध्ये, अगदी नो मॅन्स लँड, सेफ लँडिंग. 2 धावाही प्राप्त होत आहेत. अगदी जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये साध्य होताना पाहायला मिळते. सिंगल डबलला सुद्धा तितकंच महत्व इथे प्राप्त केलं जातं. टीम जय भोले कुशोली संघाच्या माध्यमातून सन्माननीय जगदीश माधे युवा नेते कुशोली यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, 3000 रुपयाचा धनादेश हा फलंदाजांना सुपूर्द केला जाईल. काउंटर अटॅक करण्याचा तंतोतंत प्रयत्न पाहतो. 1 धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न चपलाई हुसेन बोल्ट सारखं पाहतो. भाग मिल्का भाग, भागम भाग आणि हे पाहता अगदी धावसंख्या वाढते, धावसंख्येची गुंतवणूक, धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट. एकूण धावा 44, डबल 4 धावा. धावपटलावधी पाहतो. 3 गड्यांची कत्तल पाहिली. 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं गेलं, परंतु अंतिम टप्प्यामध्ये धावाही येत आहेत. 6 आणि 4 अगदी लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकारांसाठी आता बक्षीस वाढले. 5000. जगदीश शेट मात्रे युवा नेते कुशिवली यांच्या माध्यमातून हे आपल्याला कॅश प्राइज पाहायला मिळतो. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन तयार. राईट मोर द विकेट मारा केला. आपल्याच फॉलो तुम्ही चेंडू अडकवण्याचा प्रयत्न, लगोरी. अगदी डायरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न होता. अशा दर्जाचे अगदी थ्रो आपण नेहमी सर जडेजा याच्या माध्यमातून पाहिलेत. त्यानंतर सुरेश रैना अशा पद्धतीने अनेक वेळा फलंदाजांना बाद केले रनआउटच्या माध्यमातून आणि तोच काहीसा तंतोतंत प्रयत्न पाहिला आपण सचिनच्या माध्यमातून, परंतु अपयश त्याच्या पदरी पडते आणि धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. अगदी कासवच्या पद्धतीने धावा पुढे जात असताना 3 गडी बाद, एकूण धावा 46 आणि या षटकातील अगदी एका चेंडूचा खेळा शिल्लक आहे. धावा खर्च केल्या 14 या गोलंदाज सचिन पाटील. अगदी लांब लचक हे षटक इथे हाताळलं जातं, परंतु डावकुरा फलंदाज टीम कुशली संघाचा समीर भगत ज्याच्या मारमधून 1 चौकार पाहिलाय. आक्रमकतेने हा फटका खेळलाय, बैठक फटका. चांगली फिल्डिंग होती परंतु आवाक्याच्या बाहेर येतोय हा चौकार. मैदान
नक्कीच पूर्णपणे जनता जनार्दन 26,500 मतांनी बहुमताने त्यांचा आपण विजय पाहिला आणि खऱ्या अर्थानं महिला आमदार विधानसभेमध्ये त्यांनी हा आपला भगवा झेंडा रोवलाय। खरं तर चूल मूळ सांभाळणारी एक महिला अगदी विधानसभेमध्ये जाते हे गौरवाची बाब आहे आणि नेहमीच उत्तमरित्या त्यांचं आपण मार्गदर्शन पाहतो। सन्माननीय माजी आमदार गणपत शेठ गायकवाड यांची विकास कामांची ओपनिंग पाहिली, उद्घाटन पाहिली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रकाश झोतामध्ये आल्या तात्काळ सुलभाताई गणपत शेठ गायकवाड आणि सध्याच्या घडीला विद्यमान आमदार म्हणून एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून भूषवलं जातं आणि अशा दर्जाचं इथे आयोजन पाहायला मिळतं। भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार चषक 2025 म्हात्रेपाडा व्हाईट बॉल ओमकार जाधव साठी इथे कॅश प्राइज आहे। लगातार 3 विकेट 2000 रुपयाचं कॅश प्राइज चॉकलेट ग्रुप यांच्या माध्यमातून हा चॉकलेट ग्रिप असणार आहे। गिफ्ट हॅम्पर श्याम पाटील यांच्याकडून 1000 असे कॅश प्राइज इथे तात्काळ पाहायला मिळत आहेत। अगदी गोलंदाज ओमकार जाधव आपली दमखम दाखवतो। पहिला बॉल वाईट आणि त्यानंतर तात्काळ त्याने कमबॅक साधले। 51 धावसंख्येचं गुल मोहरे सध्याच्या घडीला धावफलकावरती फुलले समोर पाहायला मिळतो। कुशोलीचा दिलीप भगत आता आक्रमक झालाय। डीप मिड विकेटच्या ठोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा आम्हा फिकीर कशाची जात हा फटका खेळलाय। गुड क्रिकेटर इज अ गुड डान्सर। खेळपट्टीवरती बदल आली ते करणं हे खूप गरजेचं असतं आणि तेच सध्याच्या घडीला पाहायला मिळतं। आज ओपनर दिलीप भगत हा आक्रमक होत असताना टीम कोसळली। भन्नाट वेग आणि हा वेग पाहता बॅटची करा चांगलं यशरक्षण घडलं जातं। भावेशच्या माध्यमातून हा उत्तमरित्या हा कार्य पाहतो आणि लागतोय झटका क्रमांक 4 बाद केले। 8 चेंडूमध्ये 17 धावसंख्येची उपयुक्त खेळी करणारा दिलीप भगत आता तंबूच्या दिशेने परत येतोय आणि जसा हा खेळाडू बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू आलाय सँडी खैर त्याला चौकार षटकारांची खैरात करावी लागेल। कारण अलीकडे धावसंख्येचा ओघ हा प्रचंड झाला त्यानंतर विकेटचं पतन राहिलं। धावसंख्येला टाळेबंद करण्याचे तंतोतंत प्रयत्न ओमकार जाधवच्या माध्यमातून इथे साध्य केले जात आहेत। अगदी पुढ्यात हा चेंडू टाकला गेला परंतु मोठा बलवान फटका इथे खेळता आला नाहीये। लेग बाईचा इशारा ऑफिशियल अंपायरचा पाहायला मिळतो आणि 1 ही धावसंख्या आता पुढे आकार घेते। धावसंख्येची गुंतवणूक 4 गडी बाद 58 आणि या पहिल्या पूर्वार्धातील अगदी 2 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे। दोन्ही संघ जय भोले या नावानं खेळतायत। जय भोले कुशोली जय भोले नेवाली ज्या दोन्ही संघांनी अनेक मैदान गाजवली। नागेशजी पाटील यांच्या कटावचा डायरेक्ट हिट केल्यानंतर अगदी 1000 रुपयाचा धनादेश फलंदाजाला सुपूर्द केला जाईल। भावेश उत्तमरित्या यशरक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं। चांगला असा अगदी झेल त्यानं पकडलाय। रिप्लेच्या माध्यमातून पाहतो बाटची गडा जर्सी क्रमांक 18 अगदी हनुमंत उडी लगावली आणि त्यानंतर दुसऱ्या अटन मध्ये हा झेल कन्वर्ट झालाय। विकेटचं पतन पूर्वार्धातील अखेरचा चेंडू अद्याप शिल्लक आहे। आज क्रिकेट रसिकांची तोफा गर्दी पाहायला मिळते। अगदी संपूर्ण बारगेट समोर हा क्रिकेट रसिक राजा या स्पर्धेचा या आमदार चषकाचा मनसोक्त आनंद लुटतोय। आम्ही सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आमदार चषक 2025 च्या माध्यमातून स्वर्गीय रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान जय भोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत। अगदी खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त झाले आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये 5 गड्यांचा खात्मा। धावा राहिले 58 धावपुस्तकावरती कुशोली संघाच्या माध्यमातून।
थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच चिंचोली विरोधात पोसरी. अगदी विनर टू विनर हा सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघातील संघनायक त्वरित आपण टॉस साठी इथे प्रस्थान करायचे. सन्माननीय मंगेश दादा निलेश दादा मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे आपण टॉस संपन्न करावा. टीम पोसरी आपण तात्काळ यायचे आणि या सगळ्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल चिंचवली, देवराज चिंचवली. अगदी आज स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान पोसरी हा संघ या नावाने खेळताना पाहायला मिळतो आणि समोरील संघ पाहायला मिळतो देवराज 11 चिंचवली. पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस इथे संपन्न केला जातो. तर प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातो. उत्तमरित्या यापुढील सामना देवराज 11 चिंचवली आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळेल स्वर्गीय राम माते प्रतिष्ठान जय भोले पोसरी. तर इथे पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान इथे संपन्न केला जाईल. निलेश दादा मात्रे यांचा शुभ सन्मान संपन्न करतील. बाळराम काकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे आपण संपन्न करावा. प्रत्येक पाहुण्याचा पाहुणचार यथोचित मान सन्मान किरण दादांच्या सहसाथीने हा शुभ सन्मान इथे संपन्न होतो. बाईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन दादांचा इथे विशेष मान सन्मान इथे संपन्न केला जातो. सन्माननीय निलेश दादा मात्रे यांचा शुभ सन्मान इथे संपन्न करतील. या स्पर्धेतील आमचे मुख्य आयोजक किरण दादा मात्रे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान अगदी स्वागत कक्षामध्ये हा शाही सत्कार सोहळा इथे संपन्न होताना पाहायला मिळतो. अगदी शेकडो सन्मान सोहळे आज संपूर्ण रात्रीमध्ये पाहतो. माजी सरपंच पद ज्यांच्या माध्यमातून भूषवलं जातं निलेशजी यांच्या माध्यमातून विशेष योगदान. जनार्दनजी डोंगरे यांना विनंती करतो आपण सुद्धा यायचे. आपलाही सन्मान सोहळा इथे आयोजकांच्या शुभ हस्ते संपन्न केला जातो. मॅच स्टार्ट असेल, सन्मान सोहळे हे मात्र जारी असेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील के अर्थातच करंजी काळनसर हे दोटणे. परंतु सन्मान सोहळा स्वर्गीय राम माते प्रतिष्ठान जय बोले मातृबळ संघाच्या वतीने आमदार चषकामध्ये हा पाहुण्यांचा पाहुणचार. सन्माननीय सरपंच सुनील दादा जाधव यांना विनंती करतो आपण सुद्धा यायचे. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान. अगदी पाहुण्यांची मांदी आली. क्रिकेट खेळाची रंगत पाहुण्यांच्या संगत आणि फलंदाजानं एका वेगळ्याच ढंगामध्ये वेगळ्याच रंगामध्ये हा फटका खेळलाय. जिथे आलाय हा बलवान बलशाली बलाढ्य षटकार. माननीय अविनाश दादा साळवी यांना विनंती केली जाते आपण सुद्धा मंचकावरती या. अगदी मोठ्या संख्येनं हा पाहुणा वर्ग, अगदी पाहुण्यांचा ताफा, पाहुण्याची विजिट या स्पर्धेची उंची, या स्पर्धेची श्रीमंती दाखवते. आणि त्यानंतर सन्माननीय यापुढील पाहुण्यांचा इथे शुभ सन्मान संपन्न केला जाईल. सन्माननीय भगवान जाधव उद्योगपती आणि माजी सरपंच नेवाली ग्रामपंचायत यांना विनंती करतो की आपण सुद्धा यायचे. आपला शुभ सन्मान इथे संपन्न केला जाईल.
सन्माननीय माजी सरपंच भगवान दादा जाधव उद्योगपती उद्योजक यांचा हा सन्मान सोहळा किरण दादांच्या शुभ हस्ते इथे संपन्न केलाय। अगदी लॉंग ऑनची वारी, फटका भारी, संघासाठी चांगली जबाबदारी आणि हा दमदार फटका षटकार। ग्रामपंचायत कर्मचारी माया पाटील यांना विनंती करतो आपण सुद्धा यायचे। अगदी प्रत्येक पाहुण्यांचा इथे आपुलकीने सन्मान सोहळा इथे संपन्न केलाय। अगदी संपूर्ण मातेपाडा गावातील प्रत्येक ग्रामस्थाचा या स्पर्धेमध्ये सहभाग पाहतो आणि पाहुण्यांचा सहभाग सुद्धा तितका चांगला आहे। बॉल ओबीसी सेल उपाध्यक्ष सन्माननीय कुलदीप पाटील यांना विनंती करतो आपण सुद्धा यायचे। दादा विनंती करतो आपण या। ओहो पुन्हा प्रहार, दमदार वार आहे, चेंडू सीमा पार आहे। आमदार चषकातील हा रुबाबदार षटकार। भरतदादा भोईर यांचाही शुभ सन्मान इथे स्वागत कक्ष मध्ये होतो। अगदी काही काल समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, परंतु पाहुण्यांचा पाहुणचार होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। कमेंट बॉक्स मध्ये पुन्हा तो जॉईन होतील करंजी काळन सर हे दोटणे। शेवटचा बॉल या ओव्हर मधला पूल केलाय, झेलची संधी, चांगला प्रयत्न केलाय पण थोडासा दूर राहिला फिल्डर। धावा मिळत असताना दोन पहिल्या षटकाचा खेळ संपला। 59 धावसंख्येला चेस करत असताना 22 धावा धावफलकावरती। डाऊनला बॉल चाललाय, डीप मधून फार वेगाने फिल्डर मिसफील्ड, मागून फिल्डर रनआउटची संधी, स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय पण फलंदाज देखील त्यासोबत। दोन धावा जरूर आपण मागच्या बॉल वरती बघितला, बॉल आणि 35 धावांची गरज। थ्रू दी लाईन मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा वरतून बॉल चालला मागे, थोडंसं वळण बॉलने घेतले, डीप एक्स्ट्रा थ्रो येईल। धावा मिळत असताना आपण पाहतोय दोन धावांच्या साहाय्याने धावसंख्येला आकार मिळतोय। स्कोर मोझॉन 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रगतीपथावर आपण पाहतोय दुसरं षटक, जिथे 59 बनवायचं असताना जबरदस्त खेळ पहिल्याच ओव्हर मध्ये राहिला राहुल जाधवचा। या मॅच मध्ये स्ट्रॉंगली पुढे येत असताना जय बोले निवाई स्टेप आउट लॉफ्ट केलाय, थ्रू दी लाईन, डीप स्क्वेअर लेग, मिसफील्ड, सीमा रेषेच्या बाहेर बॉल, 4 धावा, चौकार।
कल्याण पूर्व विधानसभेचा दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. आमदार चषक 2025 स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा आयोजित. बॅकफूट पंच, जबरदस्त फटका लॉंग ऑफ मध्ये फिल्डर. इथे एक धाव थ्रो करण्यासाठी नेम धरलाय. जवळपास ते धावत आलेच आता नॉन स्ट्रायकिंग एंडला. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय ती 31. बॉल बाकी आहेत 14 आणि 14 बॉल 28 मॅच आहे. या मॅच मध्ये आताही जय बोले कुशवली संघ येऊ शकतो, पण त्यासाठी त्यांना विकेट काढाव्या लागतील. आणि विकेट जर आला नाही तर या दोन्ही फलंदाजांकडे तो आत्मविश्वास आहे. जबरदस्त खेळ दोघांनी केलाय, खास करून राहुल जाधव जो आता स्ट्रायकिंग एंडला. समीर ऑन साइडला डाऊन द लेग बॉल आला. लाईन खराब, फक्त दी साडी फाईन लेगला चौकार. डाऊन द लेग बॉल आला. ऑन साइडला दिशा दिली. चौकारासोबत धावसंख्या 35 वरती पोहोचल्या. पार्टनरशिप फार वेगाने बिल्ट होत असताना पहिल्या 11 बॉल मध्ये 35 धावा, उर्वरित 13 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना जय भोले नेवाळी संघाला. समीर जागा बनवली, लॉफ्ट केलाय समोर, साइड स्क्रीन वरती बॉल. अंपायरचा सिग्नल आलाय. या 4 धावा, चौकार, षटक संपन्न 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यात 39 39 बॉल बाकी आहेत. 12 आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज. सिग्नल येतो ड्रिंक्स, पाणी पाहिजे. सो 12th मध्ये आपण पाणी घेऊन जा. फार ऍक्टिव्ह 12th मध्ये, फार वेगाने तो लगेचच गेलाय. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत चिंचवली आणि आय थिंक पोसरी हे दोन संघ खेळणार आहेत. आणखी एक महत्वपूर्ण मॅच येते आजच्या तिसऱ्या रजनीची. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या तिसऱ्या रजनीमध्ये आपण पाहत आहोत. आज मागच्या 2 रजनींचा जरूर रेकॉर्ड तोडलेला प्रेक्षकांनी. ऑनलाईन सध्या आपण पाहतोय 1000च्या जवळपास प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात, पण इथे उपस्थित मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर द्वितीय फेरीला आपण प्रारंभ करू. पहिल्या फेरीला शेवटचा सामना आहे जिथे जय बोले कुशुलेच्या अगेन्स्ट जय बोले नेवाळीला बनवायचा. 12 बॉल मध्ये 20 धावा. येत्या 29, 30, 31 जानेवारीला आणखी एक स्पर्धा आपल्या भेटीला येते. स्वर्गीय गोटीराम पुंडलिक म्हात्रे 27, 28, 29. आपण येऊया त्या स्पर्धेकडे देखील, मात्र सध्या या मॅच कडे जाऊयात. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल 20 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती वेळ जास्त चालला. अंपायर्स प्लीज. थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज भरत खैर. 12 बॉल 20 या मॅचला टर्न करण्यासाठी हिट संधी आता कुशिवलीकडे. लॉफ केलाय, सेलची संधी, काउफेस प्रयत्न चांगला, पण बॉल त्याला भेदून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. षटक आहे, माहित आहे सँडीला देखील. प्रयत्न फार चांगला केला. हा हेलिकॉप्टर जवळपास क्रॅशच होणार होता, पण तो वाचला सचिन पाटीलचा.
त्याच्या बॅटमधून 4 धावा. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 43. या वेळेला लेगस्टम्पला बाहेर बॅटचा चेहरा उघडला. वॉट अ शॉट. दिस इज हॉट शॉट ऑफ द नाईट. वन मोर बिग हिट. षटकार. गाण्याचा जो रिदम होता ना, टेम्पो, त्याच वेगाने धावफलक धावलंय मगासपासून जय बोले नेवाळीचं. जबरदस्त बॅटिंग. 59 धावा चेस करत असताना पहिल्या 14 बॉल मध्ये 49. 10 बॉल मध्ये 10 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन येते. दोन्ही सलामीवीर अटॅकिंग मोड ऑन करून आहेत पहिल्या बॉल पासून. प्रत्येक गोलंदाजावरती प्रति हल्ला त्यांनी केलाय. यावेळेला शफल क्रॉस होऊन फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. 9 बॉल 10. मॅच मध्ये विनिंग पर्सेंटेज जय बोले नेवाळीच्या बाजूने जास्त आहेत, पण या मॅच मध्ये येण्यासाठी विकेटची नितांत गरज. पूल केल्या, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. शॉर्ट लेगला बॉल आहे. मागून फिल्डर येत आहेत. बॉल आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सेकंडचा कॉल. ऑलरेडी बेल सुटले. आता धाव पूर्ण होईल. व्यवस्थित बॉलला कलेक्ट करता आलं नाही आणि त्या बॉलला कलेक्ट करत्या वेळी स्टंपला हात लागला. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे 51. 8 बॉल 8. ऍक्शन रिप्ले. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल डीप मधून आलेला फिल्डर. फार सुंदर फिल्डिंग त्याने केली. थ्रो त्याहून सुंदर होता, पण इथे विकेट किपरला त्या बॉलला कव्हर करता आलं नाही. त्या अगोदर स्टंपला हात लागल्यामुळे बेल्स देखील पडल्या होत्या. या क्षणाला तुम्हाला बॉलला हातात ठेवून त्याच हाताने स्टंपला देखील उखडायचं असतं, मात्र तितकासा वेळच नव्हता कारण बॉलच सापडला नव्हता. 51 धावांनी 8 बॉल 8चं समीकरण येऊन ठेपलंय जय बोले नेवाळी समोर. वन साइडेड मॅच. त्याचं कारण प्रति हल्ला वारंवार 59ला चेस करत असताना पारडं पहिल्या ओव्हर पासून वजनदार. भरत खैर. लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. यावेळेला डॉट बॉल आणखी एक आलाय. मॅच मध्ये कमबॅक करत असताना गोलंदाज भरत. 7 बॉल 8. येऊ शकतो हा सामना. काल कोळेगावच्या बंटीने 6 बॉल 4ची मॅच शेवटपर्यंत आणली होती. कॅच सोडली आणि तिथून तो सामना पलटला होता. बॅकफुटला पंच करत होता, पण व्यवस्थित टायमिंग नव्हतं. नॉन स्ट्राइक डायरेक्ट हिट मिस झालंय. डायरेक्ट हिटला काम तमाम. ओव्हर थ्रो थांबावं लागेल आता. चांगली फिल्डिंग, अटॅकिंग फिल्डिंग सध्या आपण पाहतोय जय बोले कुशोलीच्या क्षेत्ररक्षकांकडून, कारण ते गरजेचं आहे. आता वळत आपण शेवटच्या षटकाकडे, जिथे 6 बॉल 7 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना जय बोले नेवाळीला धावफलकावरती 52. येत्या 27, 28 आणि 29 जानेवारीला स्वर्गीय गोटीराम पुंडलिक म्हात्रे 40+ स्मृती चषक ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. टोटल 32 संघ. कल्याण डोंबिवलीचे 40+ असोसिएशनचे 24 आणि मलंगड 40+ असोसिएशनचे 8 संघ. टोटल असे 32 संघ याच क्रीडांगणावरती खेळणार आहेत. 3 दिवस या स्पर्धेचा कालावधी असेल आणि फ्लड लाईट प्रकाश झोतातील ही स्पर्धा आपल्या समोर असेल. या 6 बॉल नंतर आपण त्या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ देखील करूयात. 6 बॉल 7. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. अंपायर तुमचं लक्ष नाही याकडे. आज आपण जवळपास 40 मिनिट्स लेट आहोत. 12 वाजत आलेले आहेत. 5वी मॅच सुरू आहे. बॉल 7 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये येण्यासाठी विकेटची गरज आहे. पार्टनरशिप फोडली नाही. दोन्ही फलंदाज आत्मविश्वासाने खेळत राहिले. त्या आत्मविश्वासाने धावा बनलेल्या आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडने सांगितलं वाईड. अंपायर्सने सिग्नल केलाय वाईड. आरसा, मिरर जो सर्व काही बघत असतो, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असलेला राहुल त्याने लगेचच सांगितलं वाईड. मॅच पुन्हा 6 बॉल 6 वरती. ओहो, यॉर्कर शांत ठेवले फलंदाजाला. आता हे यॉर्कर येत राहिले तर या मॅच मध्ये मजा येणार आहे.
मी अगोदरच म्हणालो जेव्हा पहिल्या षटकामध्ये धावा आला, आता जे काही करायचे ते कुशुलीच्या गोलंदाजांना. जर आमदार चषकामध्ये पहिला विजय मिळवायचा असेल तर आता हा सामना 5 बॉल 6 आहे. म्हणजे 5 बॉल मोजून मापून तोलून टाकायचे गोलंदाज. मनोज भगतला फुल लेंथ लॉफ्ट केला, पिकअप शॉट वाईड इज लॉंग ऑन सीमारेषा पार. मॅच फिनिश विजयाचा सचिन पाटीलचा षटकार. वाढदिवस होता नागेश पाटील